नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. कोरोना पुन्हा एकदा प्राणघातक ठरू लागलाय. मागच्या 24 तासात देशात कोरोना संक्रमणामुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. केरळमध्ये 3 मृत्यू झालाय. त्याशिवाय कर्नाटकमध्ये 2 आणि पंजाबमध्ये कोरोना संक्रमणामुळे 1 मृत्यू झालाय. मागच्या 2 आठवड्यात कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा 22 पर्यंत पोहोचलाय. त्याशिवाय नव्याने रुग्णसंख्याही वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार ऍक्टिव्ह झालं आहे. आरोग्य विभागाच्या रिपोर्टनुसार मागच्या 24 तासात देशात 358 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यात कोरोनाच्या 300 केसेस एकट्या केरळमधील आहेत. कोरोनामुळे मागच्या 24 तासात 6 मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या लग्नसराईचा मौसम सुरू आहे. बरेच सेलिब्रिटी तसेच खेळाडू सध्या लग्न बंधनात अडकत आहे. आता आणखी एक खेळाडू विवाह बंधनात अडकला आहे. IPL मधील चेन्नई सुपर किंग्स मधला आघाडीचा खेळाडू भल्याभल्यांची दांडी उडवणारा, दिग्गज फलंदाजांची विकेट घेणारा गोलंदाज तुषार देशपांडे हा विवाह बंधनात अडकलाय. अनेक फलंदाजांना सापळ्यात अडकवून त्यांची दांडी गुल करणाऱ्या तुषारला नभा गड्डमवारने क्लीन बोल्ड केला आहे. कल्याणमधील एका हॉलमध्ये काल त्यांचा विवाह संपन्न झाला. या लग्न सोहळ्यासाठी आणि नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी IPL मधून आणि मुंबई संघाकडून एकत्र खेळणारे प्रशांत सोलंकी, धवल कुलकर्णी, भाविन ठक्कर, शिवम दुबे या स्टार क्रिकेटपटूंनी या लग्नाला हजेरी लावली. राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला. राम मंदिराच्या उद्घाटनाला शिवसेनेला निमंत्रण नाही, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही, बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्यांनी निमंत्रण दिलं नसतं, कारण हे श्रेय घेण्याचं राजकीय चढाईचा भाग बनला आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळा अयोध्येमध्ये राम मंदिर बनणं शिवसेनेचं मोठं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरेंचं देखील योगदान मोठं आहे. आम्हाला ते बोलणार नाही. उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जय जयकार होईल, असं संजय राऊत म्हणाले. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिक हिने वयाच्या 31व्या वर्षी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. ब्रिजभूषण सिंग यांचं सहकारी कुस्ती महासंघात अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. तर या निवडणुकीच्या निर्णयाचा निषेध करत साक्षी मलिकने ही निवृत्तीची घोषणा जाहीर केली. साक्षी मलिकने 2022च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये शेवटची स्पर्धा केली होती, जिथे भारतीय कुस्तीपटूने महिलांच्या 65 किलो गटात सुवर्ण पदक जिंकलं होतं. मात्र त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी तिने 2009 आशियाई ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये 59 किलो फ्री स्टाईल मध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. वाहतूक नियमांचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. मात्र असं असलं तरी अनेक नागरिक गाडी चालवताना पुरेशी काळजी घेत नाहीत. वाहतूक नियम पाळणे तर दूरच राहिले, अशा वेळी मात्र वाहतूक पोलिसांकडून दंडाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. एकात फाईन बसला की त्यातून बोध घेऊन लोक शहाणे होतील आणि पुढल्या वेळेस तरी नियम मोडणार नाहीत अशी अपेक्षा असते. मात्र सांगलीकरांनी हे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचं वर्षभरात दिसून आलं. गेल्या वर्षभरात सांगलीतील 21,000पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करून त्या वाहन चालकांना तब्बल 13 कोटींचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.